जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही आढावा बैठक या ठिकाणी घेतली। मंत्री महोदय दादा भुसे साहेब या दौऱ्याच्या निमित्ताने बरोबर आहेत। आज सकाळपासून नंदुरबार, त्यानंतर आता धुळे आणि उद्या जळगाव पूर्ण दिवस असा हा दौरा असणार आहे। शिवसेनेची ताकद कुठल्या कुठल्या विधानसभेमध्ये आहे, जिल्हा परिषदांमध्ये आहे, कशा प्रकारे कार्यकर्ता काम करतोय त्या ठिकाणी, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचा आढावा देखील या ठिकाणी घेतला। त्याच्यामध्ये जागा किती आल्या, किती जागा ज्या आहेत ते गमवाव्या लागल्या, पराभूत झाल्या, त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कशा प्रकारे लढवल्या गेल्या पाहिजे या सगळ्यांचा आढावा जो आहे तो या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने या ठिकाणी होतो। प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा करण्याचा एक प्रयत्न या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने असतो। प्रत्येक ठिकाणी 2-2, 2.5 तास बैठक या ठिकाणी होते आणि त्या कार्यकर्त्याच्या काय अपेक्षा आहेत, काय म्हणणं आहे पक्षाकडून, शासनाकडून, या देखील गोष्टीचा आढावा या बैठकीच्या माध्यमाने होतो। साहेब, मराठा समाजाच्या ज्या ज्या मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे सकारात्मकरित्या हाताळण्याचं काम याच्या अगोदर देखील सरकार करत होतं। शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील केले, त्याचबरोबर आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत ते देखील करतायत। तर पूर्ण मंत्रिमंडळ जे आहे, शासन जे आहे, सरकार जे आहे पूर्ण गंभीर मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याला घेऊन महायुतीचे जे उमेदवार आहेत सगळीकडे प्रत्येकाला वाटत असतं की बाबा मी निवडणूक लढली पाहिजे आणि त्या अनुषंगाने तिकडे महायुती नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही बंडखोर उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे। त्याचबरोबर जळगावमध्ये मला वाटतं शिवसेनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भरलेले आहेत। तर मला वाटतं सगळ्यांचे जे फॉर्म आहेत किंवा सगळ्यांबरोबर जे बोलणं आहे हे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्याचबरोबर मंत्रिमंडळातील दादा भुसे साहेब ते सगळे आमचे वरिष्ठ नेते असतील ते बोलत आहेत, त्याच्यातून सकारात्मक तोडगा जो निघेल। पण मी एक तुम्हाला सांगतो, सगळीकडे महायुतीच्याच उमेदवारांचा विजय जो त्या ठिकाणी होईल। असं असताना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जी आहे ती घोडदौड करते, बाळासाहेबांचे विचार जे आहे शिवसेना पुढे घेऊन जाते आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असणारं काम हे प्रत्येक शिवसैनिक, त्याचबरोबर प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करतोय। राजकारणामध्ये जर आणि तर या सगळ्या गोष्टींना जो आहे हा त्या ठिकाणी धारण असतो, जे आज आहे वर्तमान परिस्थितीमध्ये त्यावरती जे आहे आपण सगळे लोक जे आहे हे बोलत असतो। शिवसेना हा जो संवाद मेळावा आहे तो त्यासाठीच आहे की काय चालू आहे, कशा प्रकारे विधानसभा किंवा तालुका किंवा गाव स्तरावरती काम जे आहे कार्यकर्त्यांचं चालू आहे, काय काय अडीअडचणी आहेत, तर त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत असतात आणि त्याची नोंद जी आहे ती पक्ष या ठिकाणी घेतो। भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी समन्वयाने कशा सुटतील याच्यासाठी आम्ही काम करत राहू। निवडणूक त्या ठिकाणी एवढ्या ताकदीने लढली नव्हती, तिकडे जे आहे 32-36 हजार मतं जी आहे सगळी मिळून शिवसेनेला मिळालेली आहेत। धुळे शहरामध्ये देखील 45-50 हजार मतं जी आहे शिवसेनेला मिळालेली आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये या मतांमध्ये जे आहे ही वाढच होणार आहे आणि शिवसेना पूर्ण ताकदीने त्या धुळे जिल्ह्यामध्ये पक्ष कसा वाढेल याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। शिवसैनिकांच्या